स्वाध्याय 8.3 प्रश्न नंबर 1 कंसामध्ये 1 वजा 1/2 गुणिले 1 वजा 1/3 गुणिले 1 वजा 1/4 गुणिले 1 वजा 1/5. मित्रांनो, हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. बघा आता 1 वजा 1/2 1 मधून आपल्याला 1/2 वजा करायचे आहेत. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला काय करणार, हा जो 1 आहे त्याला छेदस्थानी 1 घेणार. मित्रांनो, हा जो सेपरेट 1 दिसतोय त्याला छेदस्थानी नेहमी 1 असतो, जो आपल्याला दिसत नाही. मग आता 1/1 वजा 1/2 गुणिले बघा 1/1 वजा 1/3 गुणिले 1/1 वजा 1/4 गुणिले 1/1 वजा 1/5. आता मित्रांनो, या ठिकाणी ह्या जोड्या झालेल्या आहेत बघा, 1 2 3 आणि 4 4 कंसांच्या ह्या 4 जोड्या आहेत. आता आपल्याला 1/1 वजा 1/2 म्हणजे 2 अपूर्णांकांची वजाबाकी करायची आहे. मित्रांनो, वजाबाकी करताना छेद सारखा पाहिजे. छेद सारखा असेल तर अंशाची वजाबाकी होते आणि छेदस्थानी एकदाच लिहायचा असतो. मग आता छेद मित्रांनो कुठेही सारखा नाहीये, मग आपण तिरकस गुणाकार करणार. म्हणजे 2 गुणिले 1 बे 1 बे, त्यानंतर 1 गुणिले 1. आता मित्रांनो, मध्ये चिन्ह कोणतं येणार, वजाबाकीचं. आपण वजाबाकी करतो म्हणून वजाचं चिन्ह 1 गुणिले 1 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 2 2 पुन्हा गुणिले 3 1 3 वजा 1 गुणिले 1 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 3 3 पुन्हा गुणिले 4 1 4 वजा 1 गुणिले 1 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 4 4. बघा गुणिले 5 गुणिले 1 5 1 5 वजा 1 गुणिले 1 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 5 5. आता मित्रांनो, पुढच्या स्टेपमध्ये बघा 2 मधून 1 गेला, खाली राहिले 1/2 गुणिले 3 मधून 1 गेला, खाली राहिले 2/3 गुणिले 4 मधून 1 गेला 3/4 गुणिले 5 मधून 1 गेला 4/5. आता मित्रांनो, या 2 जोड्या आहेत आणि या 2 जोड्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग आता अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. म्हणजे 1 गुणिले 2 बे 1 बे आणि 2 गुणिले 3 बे 3 6 पुन्हा गुणिले 3 चौक 12 आणि 4 गुणिले 5 4 पंचे 20. आता मित्रांनो, शेवटच्या स्टेपमध्ये पुन्हा आपल्याला एक गुणाकार करायचा आहे. गुणाकार काय आहे बघा, 12 गुणिले 2 12 2 24 आणि 20 गुणिले 20 गुणिले 6 म्हणजे 20 सख 120. आता मित्रांनो बघा, 24 1 24 आणि 24 पंचे 120. मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळालं 1/5. बघा पूर्ण व्यवस्थित बघा, उत्तर आहे 1/5. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 1/5. उदाहरण नंबर 2 3.1/2 आणि 3.1/2 यांचा गुणाकार किती येईल. मित्रांनो, 3.1/2 गुणिले 3.1/2 आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचा गुणाकार करायचा आहे. मित्रांनो, याचं रूपांतर आपल्याला अगोदर अंशाधिक अपूर्णांकात करावं लागेल. म्हणजे 2 गुणिले 3 आणि अधिक 1 आणि छेदस्थानी 2. बघा 2 गुणिले 3 अधिक 1 आणि छेदस्थानी 2 पुन्हा गुणिले 2 गुणिले 3 2 गुणिले 3 अधिक 1 आणि छेदस्थानी 2. बघा बेत्रिक 6 6 अधिक 1 7 आणि 7/2 गुणिले बेत्रिक 6 6 अधिक 1 7 7/2. मित्रांनो, 2 अपूर्णांकांचा गुणाकार करायचा आहे. अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. म्हणजे 7 गुणिले 7 आणि 2 गुणिले 2. तर मित्रांनो, 7 7 49 आणि बे 2 4. मग आता 49/4 असं उत्तर आहे का, नाही. तर मित्रांनो, आपल्याला करायचं आहे भागाकार. बघा 49 भागिले 4 4 1 4 4 मधून 4 गेले, बाकी उरली 0 वरून घेतले 9 4 दुणे 8 9वातून 8 गेले, बाकी उरली 1. आता मित्रांनो, हे 12 पूर्ण आहेत. म्हणजे 12 पूर्णांक ही बाकी आहे ती आपण अंशस्थानी घेतो आणि जो भाजक आहे त्याला आपण छेदस्थानी. म्हणजे मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळालं 12.1/4 12.1/4 म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी 12.1/4. प्रश्न नंबर 3 एक तार 2.3/4 मीटर लांब आहे. तिचे 2 तुकडे होतात. एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा
5/8 मीटर मोठा आहे. मोठ्या तुकड्याची लांबी आहे. मित्रांनो, एका तारेची लांबी आपल्याला दिलेली आहे 2.304 मीटर. त्यामध्ये एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटरने 5/8 मीटर मोठा आहे. तर मित्रांनो, मोठ्या तुकड्याची लांबी आपल्याला काढायची आहे. मग आता तारेची लांबी 2.304 मीटर. आता मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला, समजा लहान तार बरोबर x मीटर आणि मित्रांनो मोठी तार बरोबर x अधिक, मित्रांनो मोठी तार काय आहे, एक तार दुसऱ्या तारेच्या तुकड्यापेक्षा 5/8 म्हणजे x अधिक 5/8 मीटर. आता मित्रांनो एक समीकरण तयार होईल. काय समीकरण तयार होईल बघा. आता 2.304 मीटर मित्रांनो, याचा आपल्याला काय करावं लागेल, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. म्हणजे 4 गुणिले 2, 4 दुने 8, 8 अधिक 3, 9 10 11, 11/4 बघा. 4 दुने 8, 8 आणि 3 11, 11/4. तर मित्रांनो याला काय करायचंय, 11/4 ला गुणिले 2 करायचंय मित्रांनो. अंशाला गुणिले 2 आणि छेदाला सुद्धा गुणिले 2. आता गुणिले 2 काय करतो, का करतो मित्रांनो आपण, तर आपल्याला एक अपूर्णांक दिलेला आहे 5/8. म्हणजे मित्रांनो आपल्याला अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करायची असेल तर छेद सारखा असावा लागतो. म्हणून अंशाला आणि छेदाला मित्रांनो 2 ने गुणतोय. म्हणजे आपल्याला छेद 8 करायचा. मग 11 दुने 22 आणि 4 दुने 8. तर मित्रांनो बघा, तारेची लांबी आपल्याला मिळाली 22/8. आपलं उत्तर 11/4 आले. पण आपण एक अपूर्णांक 5/8 आहे म्हणून मित्रांनो या अपूर्णांकाचा छेद सुद्धा 8 केला. म्हणजे 4 ला आपण 2 ने गुणलं. म्हणून मित्रांनो अंशाला सुद्धा 2 ने गुणलं. 22/8. आता एक मित्रांनो समीकरण तयार होईल. समीकरण काय तयार होईल बघा, x अधिक 5/8 बरोबर 22/8. बघा, लहान तारेचा तुकडा त्याची लांबी x, मोठा तुकडा x अधिक 5/8 आणि मित्रांनो तारेची एकूण लांबी आहे 22/8. आता x आणि x यांची बेरीज म्हणजे मित्रांनो 2x अधिक 5/8 बरोबर 22/8. आता मित्रांनो काय होणार बघा, 2x बरोबर बघा, हे 5/8 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होतील वजा. म्हणजे 2x बरोबर 22/8 वजा 5/8. आता मित्रांनो काय करायचंय आपल्याला, 2x बरोबर 22 मधून 5 वजा करायचे. दोन अपूर्णांकांची वजाबाकी करायची. छेद सारखा आहे, अंशाची वजाबाकी. 22 मधून 5 गेले, खाली राहिले 17 आणि 17/8. आता मित्रांनो बघा, आता 2 हा काय आहे, 2 आणि x यांच्यामध्ये गुणाकार आहे. म्हणजे 2 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार मित्रांनो भागिले. म्हणजे x बरोबर 17/8 आणि मित्रांनो भागिले 2. आता मित्रांनो हेच गणित मी पुढे या ठिकाणी एकदा ही स्टेप घेतो. x बरोबर 17/8 भागिले 2. आता मित्रांनो हे भागिले 2 आहे, याला छेदस्थानी 1 असतो. म्हणजे या ठिकाणीच घेतो मी 17/8 भागिले 2/1. आता मित्रांनो दोन अपूर्णांकांचा आपल्याला भागाकार करायचा आहे. मग भागाकार करताना x बरोबर पहिला अपूर्णांक आहे असाच लिहून घ्यायचा 17/8, भागिलेच्या ऐवजी गुणिलेचं चिन्ह आणि पुढचा जो अपूर्णांक आहे त्याचा उलट अपूर्णांक घ्यायचा 2/1चं 1/2. आता मित्रांनो काय करायचंय, अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. म्हणजे x बरोबर 17 × 17 आणि 8 × 2 = 16. मित्रांनो आपल्याला x ची किंमत मिळाली. बघा x ची किंमत मिळाली 17/16. म्हणजे मित्रांनो x म्हणजे काय, x म्हणजे लहान तारेचा तुकडा. तो किती आहे, 17/16. आपल्याला प्रश्न विचारलाय मोठी तार. आपला प्रश्न आहे मोठ्या तुकड्याची लांबी. मग आता मोठी तार मित्रांनो काय आहे, x अधिक 5/8. मित्रांनो x ची किंमत आपल्याला मिळाली. x ची किंमत किती आहे, 17/16 आणि अधिक 5/8. आता मित्रांनो छेद सारखा नाहीये. मग आपण काय करणार, हे 8 जो छेद आहे त्याचा छेद आपण 16 करायचा आहे. म्हणजे त्याला 2 ने गुणणार. छेदाला 2 ने गुणलं म्हणून अंशाला पण 2 ने. म्हणजे मित्रांनो बघा, आता 17/16 आणि अधिक 10/8 2 = 16. आता मित्रांनो पुढे होणार अंशाची, या ठिकाणी छेद सारखा आहे, अंशाची बेरीज होणार. म्हणजे 17 आणि 10 27 आणि छेदस्थानी 16. आता मित्रांनो याचं आपल्याला काय करायचं, 27/16 याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचंय. मित्रांनो या ठिकाणी आता मी भागाकार करतो. बघा जागा कमी असल्यामुळे आता या ठिकाणी भागाकार होतोय. 27/16, 16 × 16. या ठिकाणी बघा बाकी उरली 11. 27 मधून 16 गेले, बाकी उरली 11. मित्रांनो या शेवटच्या स्टेपमध्ये इथे आपल्याला उत्तर मिळते. बघा पूर्णांक आहे 1, बाकी उरली 11 आणि भाजक आहे 16. मित्रांनो हे आपलं फायनल आणि शेवटचं उत्तर आहे 1.11/16. 1.11/16 हे आपलं उत्तर आहे. म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1.11/16. आणि मित्रांनो पुढे आहे मीटर, पर्याय क्रमांक ए. प्रश्न नंबर 4.
एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलगे आणि 800 मुली आहेत. मुलांची संख्या आहे. मित्रांनो, एका शाळेमध्ये एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 भाग मुले आहेत आणि 800 मुली आहेत. तर मित्रांनो, मुलांची संख्या किती आहे? बघा आता मित्रांनो, मुलांची संख्या दिलेली आहे आपल्याला. बघा 3/5. बघा मित्रांनो, मुलांची संख्या मुले बरोबर 3/5 म्हणजे मित्रांनो एकूण 5 आहे त्यातले 3 भाग. बघा हे महत्वाचं आहे. 3 भाग मुले आहेत. एकूण विद्यार्थ्यांपैकी 3 भाग मुले आहेत. मग मित्रांनो मुली किती असतील? म्हणजे 5 मधले 3 भाग मुले आहेत. म्हणजे 5 मधून 3 वजा केल्यानंतर मित्रांनो 2 राहतात. म्हणजे 2/5 काय आहेत? मुली आहेत. म्हणजे मित्रांनो 2 भाग. हे महत्वाचं आहे. 2 भाग मुली आहेत. तर मित्रांनो आपल्याला मुलींची संख्या दिलेली आहे. मुलींची संख्या आहे मित्रांनो 800. मग आता 800 म्हणजे मित्रांनो 2 भाग आहेत. म्हणजे मित्रांनो आपल्याला 1 भाग काढायचा आहे. एक बघा मुलींची संख्या आहे मित्रांनो 2 भाग. 800 म्हणजे 2 भाग आहे. मित्रांनो 1 भाग बरोबर 800 भागिले जर आपण 2 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 400. मित्रांनो 1 भाग म्हणजे 400. मग आता मुले आपल्याला मुले विचारलेले आहेत. तर मित्रांनो मुलांचे भाग किती आहेत? तर मुलांचे भाग मुले बरोबर मुलांचे मित्रांनो एकूण 3 भाग आहेत. 5 पैकी 3 भाग मुले आहेत. म्हणजे 3 गुणिले 400. मग मित्रांनो 300 300 आणि 3 चौक 12. मुलांची संख्या आहे 1200. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1200. प्रश्न नंबर 5. एका खोक्यात 500 अंडी आहेत. 3/25 फुटली. उरलेल्यांपैकी 4/5 अंडी विकली. उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे? मित्रांनो एकूण अंड्यांची संख्या आहे 500. त्यामध्ये मित्रांनो 3/25 फुटली. म्हणजे एकूण आहेत मित्रांनो 500. त्यापैकी 3/25 भाग अंडी फुटली. म्हणजे मित्रांनो फुटली किती फुटली? फुटली बरोबर मित्रांनो 3/25. आता 3/25 कशाच्या? तर मित्रांनो 500च्या. म्हणजे 500 गुणिले 3/25. आता मित्रांनो या ठिकाणी 500ला छेदस्थानी 1 असतो. म्हणजे 500 आहे अंशस्थानी. अंशछेद काटाकाटी होते. म्हणजे 25 1 25. 25 दुने 50. 25 0 0. म्हणजे 20 गुणिले 3. 20 त्रिक 60. मित्रांनो फुटली 3/25 म्हणजे 60 अंडी मित्रांनो फुटली. आता उरलेल्यांपैकी 4/5 अंडी विकली. आता मित्रांनो उरली किती? तर बघा आता उरलेली अंडी किती आहेत? तर मित्रांनो एकूण होती 500 त्यातली 60 अंडी फुटली. म्हणजे मित्रांनो 440. उरलेली अंडी आहेत 440. आता 440 मधली 4/5 अंडी विकली. आता मित्रांनो पुढे विकली. किती अंडी विकली? तर 4/5. आता मित्रांनो 4/5 अंडी विकली कशाच्या? तर 440च्या. म्हणजे गुणिले 440 गुणिले 4/5. आता मित्रांनो 440 पुन्हा अंशस्थानी आहे. छेदस्थानी 1 आहे. अंशछेद काटाकाटी होते म्हणून मित्रांनो 5 1 5. 5 8 40. बाकी उरली 4 झाले पुन्हा 40. 5 8 40. आता 88 गुणिले 4. 4 8 32. हातचे आले 3. 4 8 32. 33 34 35. म्हणजे मित्रांनो 352. बघा विकली किती अंडी विकली? तर 352 अंडी विकली. तर मित्रांनो आपला प्रश्न आहे उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे? आता उरलेली अंडी आता मित्रांनो एकूण अंडी किती होती? एकूण अंडी होती 440. त्यातली वजा 352 अंडी मित्रांनो विकली. तर उरलेली अंडी किती आहे? या ठिकाणी होणार 10. इथे 3 13 आणि या ठिकाणी 3. बघा 10तून 2 गेले खाली राहिले 8. 13तून 5 गेले खाली राहिले 8 आणि 3तून 3 गेला 0. तर मित्रांनो उरलेली अंडी आहेत 88. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 88. मित्रांनो व्यवस्थित बघा. एकूण अंडी 500. किती फुटली? 60 अंडी फुटली. उरलेली अंडी आहेत मित्रांनो 440. विकली किती?
352 अंडी विकली. मग 440 पैकी मित्रांनो 352 अंडी विकली म्हणजे 88 अंडी उरली. पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 6. हे सत्य होण्यासाठी चौकटच्या जागी कोणता अंक असावा? मित्रांनो 12 अधिक चौकट छेद 6 बरोबर 13.1/6. तर मित्रांनो चौकटीच्या जागेवर आपल्याला कोणता अंक घ्यायचा म्हणजे हे सत्य होईल. मित्रांनो ही आहे समानता. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे दिलेलं गणित त्याची किंमत आणि बरोबर चिन्हाच्या डावीकडे दिलेलं किंमत त्याची किंमत मित्रांनो सारखी असायला पाहिजे. मग आता मित्रांनो सुरुवातीला आपण हे सोडून घेऊया बरोबर चिन्हाच्या उजवीकडची क्रिया 13.1/6. आता मित्रांनो 13.1/6 म्हणजे काय? तर आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करू. म्हणजे काय बघा 6 गुणिले 13 13 पंचे 65 63 78. 6 गुणिले 13 अधिक 1 आणि छेदस्थानी 6. तर मित्रांनो बघा 13 पंचे 65 63 78 78 आणि 1 79 आणि छेदस्थानी 6. मित्रांनो 79/6. आता एवढंच उत्तर 12 अधिक चौकट छेद 6चं यायला पाहिजे. मग आता मित्रांनो 12 72 12 72. मग 72 मध्ये मित्रांनो पर्याय क्रमांक 1 जर आपण मिळवला 72 आणि 1 किती होतात 73 होतात. मग 73/6 उत्तर येतं. उत्तर आपलं चुकतं. मग आपण पर्याय क्रमांक बी घेतला 7 म्हणजे 12 72 72 आणि 7 मित्रांनो होतात 79. म्हणजे मित्रांनो चौकटीच्या जागेवर आपल्याला 7 घ्यावा लागेल. म्हणजे काय होणार बघा 6 गुणिले 12 अधिक 7 आणि छेदस्थानी 6. 12 72 72 आणि 7 79 आणि छेद 6. मित्रांनो आपलं उत्तर बरोबर येतं. म्हणजे चौकटीच्या जागेवर आपल्याला 7 हा अंक घ्यावा लागेल म्हणजे हे सत्य होईल. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 7. प्रश्न नंबर 7. एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती आहे? मित्रांनो एक भांड आहे जे 1/5 म्हणजे 1/5 भाग त्याचा भरलेला आहे आणि ते पूर्ण भरण्यासाठी मित्रांनो 40 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तर त्या भांड्याची क्षमता किती म्हणजे त्या भांड्यामध्ये एकूण किती पाणी बसतं? तर मित्रांनो बघा 1/5 भाग भरलेला. बघा भरलेला जो आहे मित्रांनो भाग तो आहे 1/5 म्हणजे मित्रांनो एक भाग 5 पैकी एक भाग भरलेला आहे. मग मित्रांनो भरलेला 1/5 म्हणजे एक भाग भरलेला आहे. 5 पैकी एक भाग भरलेला आहे म्हणजे मित्रांनो रिकामा भाग किती आहे? रिकामा बरोबर 5 मधला एक भरला म्हणजे 4 भाग रिकामे आहेत मित्रांनो. 4/5 म्हणजे मित्रांनो 4 भाग. त्या भांड्याचे एकूण 5 पैकी 4 भाग रिकामे आहेत. म्हणजे मित्रांनो आणखीन 40 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. 40 लिटर पाणी म्हणजे मित्रांनो 4 भाग. मग आता रिकामा जो भाग आहे मित्रांनो तो आहे 4/5 आणि मग रिकामा भाग मित्रांनो किती आहे तर तो आहे 40 लिटर. मित्रांनो रिकामा भाग आहे 40 लिटर म्हणजे आणखीन 40 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मग 40 लिटर म्हणजे मित्रांनो 4 भाग. 40 लिटर म्हणजे 4 भाग. तर मित्रांनो एक भाग बरोबर 40 भागिले 4 कारण की हे 40 लिटर जे आहे मित्रांनो ते 4 भागातलं आहे. 40 लिटर म्हणजे 4 भाग म्हणजे 40 भागिले 4 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल मित्रांनो 10 म्हणजे एक भाग बरोबर 10. एक भाग बरोबर 10. मित्रांनो एक भाग बरोबर आपल्याला 10 मिळालं. तर आपला मूळ प्रश्न आहे त्या भांड्याची क्षमता किती आहे? तर मित्रांनो भांड्याची क्षमता एक भाग बरोबर 10 म्हणजे मित्रांनो 5 पैकी एक भाग भरलेला आहे. भरलेला आणि मित्रांनो रिकामा. भरलेला भाग मित्रांनो एक आहे. 5 पैकी एक भाग भरलेला आहे. एक भाग म्हणजे मित्रांनो 10 लिटर आणि रिकामा भाग किती आहे मित्रांनो? रिकामा भाग आहे 4. 5 पैकी 4 भाग रिकामे आहेत. 4 भाग म्हणजे मित्रांनो 40 लिटर. मग मित्रांनो ह्या दोघांची आपण बेरीज केली 10 लिटर आणि 40 लिटर किती होणार? 50 लिटर. व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो त्या भांड्याची एकूण धारण क्षमता त्या भांड्याची एकूण क्षमता आहे 50 लिटर म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी 50
लिटर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्वाध्याय 8.3 संपला. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.